लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता, दुसरा हप्ता आणि यानंतर आता तिसऱ्या हप्त्याची घोषणा आदिती तटकरे यांनी केलेली आहे। महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी नेमकी काय माहिती दिलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय माहिती दिलेली आहे, याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। प्रत्येक महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर एका कार्यक्रमामध्ये बोलताना महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी नेमकं काय वक्तव्य केलंय, तिसऱ्या हप्ता नेमकं कोणत्या तारखेला येणार आहे हे डायरेक्ट जाणून घेऊयात। बिना वेळ घालवता थेट मुद्द्याचं बोलूयात। 3000 सन्मान निधी आपण डायरेक्ट डीबीटी केलेला आहे। आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले, आता या तिसऱ्या। तर एकंदरीत या क्लिप्स दाखवण्याच्या मागं एवढाच उद्देश आहे की तिसऱ्या हप्त्याचे पैसे सप्टेंबर महिना संपायच्या अगोदर येतील। हा हप्ता द्यायला उशीर होतोय याच्या मागचं कारण असं आहे की महाराष्ट्र सरकारनं स्क्रुटनी प्रक्रिया लागू केलेली आहे, म्हणजेच पुनर्तपासणी प्रक्रिया सरकारनं लागू केलेली आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता प्रत्येकाच्या खात्यामध्ये येणार आहे आणि या प्रक्रियेतून ज्या महिलांना बाद करण्यात येणार आहे त्यांना हा हप्ता मिळणार नाही। तर कोणत्या महिलांना बाद करण्यात येणार आहे, तर ज्यांना निराधार योजनेचा लाभ मिळत आहे किंवा ज्यांना 3000 रुपये किंवा यापेक्षा जास्त रकमेचा लाभ सरकारी योजनेमधून मिळत आहे, या महिलांना बाद करण्यात येणार आहे। ज्या महिलांनी डुप्लिकेट डॉक्युमेंट जोडलेले आहेत त्यांना सुद्धा या योजनेमधून आता बाद करण्यात येणार आहे आणि ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सप्टेंबर महिन्याचा जो तिसरा हप्ता आहे तो महिलांना मिळणार आहे। व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।